श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की उद्या कार्तिक पौर्णिमा आपण साजरी करणार आहोत. त्याचं दुसरं नाव असं त्रिपुरारी पौर्णिमा आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमा नाव हे का पडलं, कार्तिक पौर्णिमेला आपण कुठल्या सेवा करायच्या, कुठला मंत्र म्हणायचा, आज आपण त्याची सर्व माहिती पाहणार आहोत. तसेच तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल की त्रिपुरवात कशी बनवायची, कुठे लावायची, त्याबद्दलची आपण आज माहिती बघणार आहोत. तर अशी ही सर्व माहिती जाणून घेण्याआधी मी सर्वांना विनंती करेल की चॅनलला कृपया सर्वजण सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे मंत्र व सेवा तुम्हाला संपूर्ण समजून जाईल. तर कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा ह्यालाच आपण देवदिवाळी असेही म्हणतो. तर या दिवशी अनेक मंदिरांमध्ये तसेच पवित्र स्थानांमध्ये दिवे लावून सर्व परिसर प्रज्वलित केला जातो. ह्यामागचं कारण असंच की दुसऱ्यांच्या आयुष्यातला अंधकार हा नेहमी निघून जावा म्हणून सर्व पवित्र ठिकाणी तसेच नद्यांवर दीप प्रज्वलित केले जातात. तसेच अनेक नद्यांमध्ये दीपदानही केलं जातं. अशी मान्यता आहे की ह्या दिवशी सर्व देव जे आहेत ते नदी तीरावर गंगा नदीवर येऊन त्यांनी हा उत्सव साजरा केला होता. तर आता आपण बघू की कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी एक पौर्णिमा का म्हणतात. तर ह्या मागची एक पौराणिक कथा आहे की असे मान्यता आहे की भगवान शिव यांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता व त्यांचा वध करून सर्वांना त्यांच्या त्रासापासून मुक्ती दिली होती. तर त्यांनी तिन्ही विश्वावर ताबा केला होता. त्यामुळे सर्व देवलोक अतिशय खुश होऊन त्यांनी गंगा नदी तीरावर हा उत्सव साजरा केला होता व त्यांनी ह्या दिवशी दीपदान केले होते. म्हणून ह्या दिवशी दीपदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच ह्या दिवशी कार्तिक पौर्णिमा म्हणजेच आपण वर्षातून फक्त कार्तिक स्वामींची सेवा ही फक्त वर्षातून एकदाच मंदिर उघडतो व स्त्रियांना वर्षातून एकदाच हे दर्शन दिलं जातं. म्हणून ह्या दिवशी कार्तिक स्वामींची पूजा केली जाते. तर कार्तिक स्वामी हे भगवान शंकरांचे ज्येष्ठ पुत्र तसेच गणपती बाप्पांचे बंधू आहेत. तर तसेच ते सर्व देवांचे सेनापती म्हणूनही ओळखले जातात. त्यांना गॉड ऑफ वॉरही म्हणतात. तर असे हे कार्तिक स्वामींना स्त्रियांचं दर्शन वर्षभर वर्ज्य असतं. कोणी स्त्रिया त्यांचं दर्शन घेऊ शकत नाही, पण कार्तिक पौर्णिमेला त्यांचं दर्शन आपल्याला घेता येतं. तर तुम्ही जवळ कुठे तुमच्या कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तेथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता, किंवा जर तुमच्याकडे स्वामी मंदिर असेल तर तेथेही जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. तसेच ह्या दिवशी मी सांगितलं की दीपदानालाही खूप महत्त्व आहे. तर या दिवशी त्रिपुरवात केली जाते. तर ही त्रिपुरवात काय आहे, तर कोणी काय करतं, 750 जे सुता असतं त्याच्या वाती बनवून हे केलं जातं. जर तुम्हाला माहीत नसेल तर ह्याचे खूप व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहे. तर ही वात कशी बनवायची त्याबद्दलची माहिती तुम्ही बघू शकता. तसेच ही वात आपण प्रज्वलित करायची असते, तुपामध्ये, तेलामध्ये, ज्याच्यात शक्य होईल त्याच्यामध्ये. तर जी तुम्हाला स्क्रीनवर ही जी आपण त्रिपुरवात बनवली आहे, तर ही तुम्ही कुठल्याही जवळच्या शिवमंदिरात जाऊन ही प्रज्वलित करू शकता, किंवा घरामध्ये आपल्या सर्वांच्या घरामध्ये शिवलिंग आहे तर तुम्ही त्या शिवलिंगासमोरही प्रज्वलित करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही कुठलेही तेलाचा उपयोग करू शकता. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल वापरू शकता. तसेच हा दिवा प्रज्वलित असताना आपल्याला कुठला मंत्र म्हणायचा आहे, तर आपल्याला महामृत्युंजय मंत्र हा म्हणायचा आहे. तर महामृत्युंजय मंत्र स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला, तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिण बंधनात मृत्युर्मोक्षीमामृतात. हा मंत्र आपल्याला म्हणत आपल्याला ती वात प्रज्वलित करायची आहे व तो मंत्र म्हणत राहायचा आहे. मग तुम्ही एक माळ करा किंवा 11 वेळेस म्हणा, 16 वेळेस म्हणा. जर हा मंत्र म्हणणं तुम्हाला कठीण जात असेल तर सरळ ओम नमः शिवाय मंत्राचा जाप करायचा आहे. तसेच मी तुम्हाला सांगितलं की हा दिवस जो आहे हा कार्तिक स्वामींना समर्पित असा हा दिवस आहे. हा अतिशय पवित्र दिवस आहे. मग ह्या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचा कुठला मंत्र म्हणायचा आहे त्याबद्दलचीही मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या दिवशी
कार्तिक गायत्री मंत्र मी सर्वांना सांगेल की एक माळ आपल्याला जपायची आहे. तर तो मंत्र असा आहे, ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात. हा मंत्राचा आपल्याला एक माळ करायचीच आहे. तसेच या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन त्यांना जल अर्पण करणं, तसेच घरात जर तुमच्या शिवलिंग असेल छोटंसं तर त्याच्यावर अभिषेक करणं खूप पवित्र मानलं जातं. तसेच या दिवशी तुम्ही आणखी सेवा कुठल्या करू शकता तर विष्णू सहस्रनाम एक वेळेस पठण करायचं आहे. तसेच आपल्याला विष्णू सहस्रनामावली आपल्याला पठण करायची आहे. तर ह्या 2 सेवा आपल्याला आवर्जून करायच्याच आहे. तर अशी ही छोटीशी माहिती आहे, पण खूप महत्त्वाची आहे व मी विनंती करेल की सर्वांना शक्य असेल तर ह्या दिवशी कार्तिक स्वामींचं नक्की दर्शन घ्या. अशी ही छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक व शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.